नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आजपासूनचा खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे, कारण की राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्वदूर पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्यातल्या कुठंतरी 5-6 ठिकाणी जिल्ह्यात पडू शकतो. म्हणून हा अंदाज विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रात देखील 10-12 ठिकाणी सुद्धा पाऊस होऊ शकतो अवकाळीचा. सर्वदूर नाही म्हणून एवढं घाबरायची काही कारण नाही. मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यायचं की परभणी जिल्हा झाला, बीड जिल्हा झालं, उस्मानाबाद, तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पडणार नाही. जिल्ह्यात एखाद्या 10-12 ठिकाणी पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे, म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात हा सर्वदूर पाऊस पडणारच नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या.